आमच्या विदर्भात ना असं म्हटलं जाते, "होडी रे होडी पुरणाची पोळी" आणि पुरणपोळी म्हटलं की त्याच्यावर तूप हे आलंच. तर आज मी तीच रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. तर सगळ्यात आधी ना सकाळच्या वेळी मी भांडे जे आहे साईचे, ते उन्हामध्ये ठेवले, पण ते जास्तच मेल्ट झाले. त्याच्यामुळे मी थोडंसं सेट व्हायला आणखीन ते फ्रीझरमध्ये टाकून ठेवलेलं होतं. आता इथे ते फ्रीझरमधून काढून घेतलं आणि जसंच्या तसं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेत आहे. हे मी ज्युसरचं पॉट वापरत आहे इथे. आणि लगेचच आपण फिरवून घ्यायचं. 1-2 वेळा फिरवायचं आणि नंतर ना थोडंसं थंड पाणी टाकून तसंच फिरवत राहायचं जोपर्यंत लोण्याचा गोळा वर येत नाही आणि पाणी असं साईडला होत नाही. इथे ना हात खराब होऊ नये म्हणून मी असा जुगाड करते. चहा गाळणीनी पाणी जे आहे ते एका भांड्यामध्ये काढते आणि जी लोणी आहे ते एका पातेल्यामध्ये मी ठेवून देते. त्याच्यातच मग आपल्याला ते तूप तावायसाठी बरं होते. सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे लोणी जे काढून आपण घेतलं त्याच्यानंतर जर सगळे भांडे गरम पाण्याने स्वच्छ धुवायचे जेणेकरून छान निघतात आणि तूप बघू शकता किती छान झालं आहे. चला बाय.